आयोजित जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा या स्पर्धेसाठी आपल्या जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अत्यंत उमद असं नेतृत्व की ज्यांच्याकडे बघून आपल्या सगळ्यांना एक आदर्श आणि प्रेरणा मिळू शकते, जे स्वतः जिल्हा परिषदेचे विद्यार्थी होते आणि जिल्हा परिषदेचा विद्यार्थी कुठेही कमी पडत नाही, त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे, कौशल्य आहे, त्याला संधी मिळाली तर ते कुठपर्यंत जाऊ शकतात, त्याचं अत्यंत एक ज्वलंत आणि खूप प्रेरणादायी असं उदाहरण म्हणजे आपले माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी पवार साहेब, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डिग्रसकर साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझी टीम. जास्त वेळ घेणार नाही. आभार प्रदर्शनाचा हा कार्यक्रम आहे, उद्घाटनाच्या आभार प्रदर्शनाचा आहे. आपण सगळेजण या ठिकाणी आलात. खरं तर कौतुक हे सगळ्यांसमोर करायचं असतं. आभार आपण कार्यक्रमाच्या शेवटी मानत असतो, परंतु सर या कार्यक्रमासाठी संपूर्ण आपल्या जिल्हाभरातून 15 तालुक्यातून विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, क्रीडा शिक्षक, अधिकारी, विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आधी प्रथम तर त्यांनी तालुका स्तरावरती या स्पर्धा घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर तालुक्याचं उत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहे. आत्ताच आपण अत्यंत सुंदर म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धा असेल किंवा आशियाई स्पर्धा असेल, संधी जरी मिळत नसली तरी संधी निर्माण करावी लागते, अशा हेतूने आपण या ठिकाणी संचलन घेतलेलं आहे आणि खूप सुंदर असं संचलन आपण सर्वांनी केलेलं आहे. यानंतर आपण सर आज 15 प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत, उद्या 6 प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत आणि सरासरी 2000 ते 2500 विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी असणार आहेत. या कार्यक्रमासाठी, या स्पर्धांसाठी ज्यांनी कष्ट घेतलेले आहेत ते सर्व, सगळ्यात आधी तर माझे सर्व विद्यार्थी मित्र, त्यांचे वर्ग शिक्षक, त्यांचे क्रीडा शिक्षक, त्यांचे सर्व अधिकारी वर्ग, तालुक्याचे सर्व गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, जिल्ह्याचे माझे दोन्ही उपशिक्षणाधिकारी, त्याचप्रमाणे जिल्ह्यासाठी झटणारी संपूर्ण क्रीडा शिक्षकांची टीम, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू, परीक्षकांची टीम, या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते. आणि सगळ्यात महत्त्वाचे आभार म्हणजे आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय पवार साहेब, जे या ठिकाणी अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून उपस्थित राहिले आणि त्यांनी खरं तर आता जे जाहीर केलं की सुपर 25 ही जी स्कीम आहे की जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट खेळाडूंना पुढे संधी मिळावी आणि त्यांना आपल्याला पॉलिश करता यावं, याचा संपूर्ण वर्क प्लॅन सरांचा तयार आहे. येत्या वर्षभरामध्ये आपल्याला त्याचे रिझल्टही दिसतील. त्याचप्रमाणे सुपर 50 हा देखील सरांचा एक खूप छान असा उपक्रम आहे आणि तुमचं संचलन बघताना सरांच्या मनात ही संकल्पना आली की ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या जिल्हा परिषदेकडून युनिफॉर्म आणि किट मिळालं पाहिजे, तर ते देखील सरांनी जाहीर केलेलं आहे. सरांचंही मी शिक्षण विभागाच्या वतीने अत्यंत मनापासून आभार मानते. तर तुमची साथ, तुमचं सहकार्य आणि तुमचं मार्गदर्शन जर सोबत असेल तर जिल्हा परिषदेत नाशिक आणि नाशिकचे विद्यार्थी निश्चित कुठंच कमी पडणार नाहीत. सर एवढं बोलते आणि थांबते. धन्यवाद.